नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, मागील 24 तासामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळालेला आहे। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत येत्या 24 तासामध्ये पावसाची स्थिती काय राहणार आहे, कोणत्या ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय, बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे। मित्रांनो, तर सविस्तर जाणून घेऊया येत्या 24 तासामध्ये म्हणजेच आज दिवसभरामध्ये कोणत्या ठिकाणी किती प्रमाणात पावसाची शक्यता आहे। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेट्ससाठी। तर चला सविस्तर जाणून घेऊया कोणत्या ठिकाणी किती प्रमाणात पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे। तर मित्रांनो, सुरुवातीला आपण किनारपट्टीला बघूया। तर या ठिकाणी बघू शकता आपण सिंधुदुर्गमध्ये सावंतवाडी, वेंगुर्ला, अरोज, बंडा, तसे या ठिकाणी आंबोली, चांदगड हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। इकडे रामघाटकडे हलक्या स्वरूपात राहील, या ठिकाणी बंडा आणि सावंतवाडीकडे मध्यम स्वरूपात बघायला मिळू शकतो। तसे इकडे महापन, मालवण आणि वायगणी या परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस राहील। तर इकडे कुडल, कासल, पैप, दिगराला, तसे या ठिकाणी कणकवली, फोंडा या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे। आणि कुणकेश्वरकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील। तसे इकडे राधानगरी आणि गगनबावडा कोल्हापूरमध्ये या ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो। मध्यम ते जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। तसे इकडे खारेपतन, राजापूर, तसे या ठिकाणी रायपतन या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आणि तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो। विजयदुर्ग, वडापेठ, तसेच पुरंगड या ठिकाणी देखील हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आज दिवसभरामध्ये। आणि मित्रांनो, इकडे बघू शकता रत्नागिरीकडे बघितलं असता रत्नागिरी, नेरवा, मुलगुंड या परिसरामध्ये थोडा जोर कमी राहील। तसंच बेलकरकडे बघितलं असतं या ठिकाणी बघू शकता मित्रांनो लांजा, बेलकर, देवरुख, तसंच इकडे साखरपा या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाच्याच पावसाची शक्यता आहे। तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये। संगमेश्वर, तसे या ठिकाणी मखजान आणि सानवडा या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो या ठिकाणी आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये। तसंच इकडे कोयना पतनकडे थोडा जोर कमी राहील। अरळशी, श्रीसिंगे, सौराट या सर्व परिसरामध्ये हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। सानवडा, चिपळूण, लोटे, खेड या ठिकाणी मध्यम स्वरूपाचं बघायला मिळू शकते। मार्क, तामणे आणि या ठिकाणी दागाव या ठिकाणी हलक्या स्वरूपात राहील। हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा आणि गुहागर, दादोलकडे थोडा जोर कमी राहण्याची शक्यता या ठिकाणी आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आहे। तसे इकडे खेड, चाक, देवकडे मध्यम स्वरूपाचा राहील। वसोटा, फोर्ट या ठिकाणी देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो घोगरे, महाबळेश्वर, पोलादपूर या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा, मांडंगड, केलसी, पाचपंढरी या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाच्याच पावसाची शक्यता आहे। श्रीवर्धन, दिवेघर मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो, मात्र या ठिकाणी थोडा जोर वाढलेला बघायला मिळू शकतो। गोरेगाव आणि महाड या परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये। लवासा, जिते, इंदापूर, ताला या ठिकाणी आपल्याला मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता येत्या 24 तासामध्ये म्हणजेच आज दिवसभरामध्ये आहे। मुरुड, जंजिरा आणि काशीदकडे थोडा जोर कमी राहण्याची शक्यता आहे। रोहाकडे देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये। आणि मित्रांनो, इकडे अलिबागकडे बघितलं असं अलिबाग, चोंडी आणि पिंजरी या ठिकाणी पावसाचा जोर थोडा कमी राहण्याची शक्यता आहे। तसंच इकडे पेन, शिरावली, खोपोली आणि इकडे कासमात या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आणि तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो। जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचाच पाऊस बघायला मिळू शकतो। कुसर, कर्जत, तसे या ठिकाणी पेठ, नेरळ, इकडे पनवेल या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। तसे इकडे आंबेगाव, मुरबाड आणि या ठिकाणी बदलापूर या सर्व परिसरामध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकते। आणि इकडे उरण, मुंबईकडे बघितलं असता या ठिकाणी हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे। पावसाचा जोर थोडा कमी राहण्याची शक्यता आहे। तसे या ठिकाणी थोडा जोर वाढलेला बघायला मिळू शकतो। वरळी, कोळीवाडा, तसे इकडे नवी मुंबई, ख्रिश्चनवाडा हा जो परिसर आहे या ठिकाणी थोडा जोर वाढलेला बघायला मिळेल। हलक्या ते काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय। आणि या ठिकाणी बघू शकता मित्रांनो कल्याण, डोंबिवली, ठाणे, ओमवाडी या ठिकाणी मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। तर या ठिकाणी भिवंडी, मीरा भाईंदर आणि वसई विरार या ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आपल्याला आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। तसं इकडे उंबरपाडा, पिलवी, शहापूर, सेनवा हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र आपल्याला मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकते। आणि पालघरमध्ये मात्र पावसाचा जोर थोडा जास्त राहण्याची शक्यता आहे। या ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो। काही भागामध्ये काही ठिकाणी मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे। या ठिकाणी बघू शकता पालघर, सपाले, गोदमल, वाडा, परळी, सानवडा, तसेच या ठिकाणी कुदन, मानोर या ठिकाणी बघू शकता कासा, क्रूड, वानगाव, बोईसर या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे येत्या 24 तासामध्ये।
तर मित्रांनो विदर्भाच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस जोर कमी झालेला देखील बघायला मिळू शकतो। या ठिकाणी नागपूरमध्ये बघितलं असता आज दिवसभरामध्ये या ठिकाणी हलक्याच पावसाची शक्यता आहे। पाऊस जोर थोडा कमी राहील, तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा काटोल कोंडालीकडे होऊ शकतोय। बाकी सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपातच पावसाची शक्यता आहे। या ठिकाणी बघू शकता नागपूर पाचगाव हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे। हिंगणा धामणा कमळेश्वर दोरली सावनेर तसेच या ठिकाणी उंबरी या ठिकाणी बघू शकता परशिवनी वाघोली या ठिकाणी वाघोली कामपट्टी हा जो सर्व परिसर आहे लगतचा सर्वत्र आपल्याला हलक्या स्वरूपातच पाऊस बघायला मिळू शकते आणि तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता नाकारता येत नाही। मात्र या ठिकाणी थोडं जोर वाढलेलं राहील। काटोल कोंडालीकडे धोतीवाडा या ठिकाणी देखील आणि इकडे बोरी कोकाटे या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचं होऊ शकते। भंडारा जिल्ह्यामध्ये बघितलं असता या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहील, काही भागामध्ये वातावरण देखील कोरडे बघायला मिळू शकते, तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे। भंडारा मौदा रामटेक तुमसर तसेच या ठिकाणी तिरोडी खुर्चापर या परिसरामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकते आणि या ठिकाणी पाऊस जोर कमी राहण्याची शक्यता आहे। उमरेड पवनी या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपातच पावसाची शक्यता आहे, तर काही भागामध्ये वातावरण देखील कोरडे बघायला मिळू शकते। गोंदियामध्ये बघितलं असता गोंदियाकडे या ठिकाणी बघू शकता गोंदिया तसेच इकडे लांजी या परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकते। पाऊस जोर मात्र कमी राहण्याची शक्यता आहे। वारासिवनी बालाघाटकडे तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात देखील होऊ शकते, तर मित्रांनो या ठिकाणी पावसाची शक्यता फारच कमी आहे। गोरेगाव आमगाव साखरीतोळा तसेच या ठिकाणी बघू शकता लखनी साकोली देवरी हा जो परिसर आहे या परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील, काही भागामध्ये हलक्या सरी बघायला मिळतील, तर काही भागामध्ये वातावरण देखील कोरडे बघायला मिळेल, अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळतील। तसे या ठिकाणी देसाईगंज आरमोरी गडचिरोलीमध्ये या ठिकाणी देखील अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळतील, तर काही भागामध्ये वातावरण देखील कोरडे राहण्याची शक्यता आहे। तसे इकडे शिंदेवाही गडचिरोली मूल चामोर्शी या ठिकाणी देखील अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे। पाऊस जोर कमी राहण्याची शक्यता आहे। मात्र या ठिकाणी मूलचेरा एटापल्ली आहेरी या ठिकाणी मध्यम स्वरूपाचं होऊ शकतं, तुरळक ठिकाणी मुसळधार देखील बघायला मिळू शकते। तसे या ठिकाणी भांबरगडकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील, तर या ठिकाणी बघू शकता कापसी तसेच या ठिकाणी आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील आणि मुरुमगावला देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो मित्रांनो आज दिवसभरामध्ये आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये। आणि चंद्रपूरमध्ये बघितलं असता राजुरा आणि चंद्रपूरकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील, मात्र भद्रावतीकडे थोडा जोर वाढलेला राहील, मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय। आणि इकडे बघू शकता यवतमाळमध्ये वणीकडे मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। तसे इकडे करंजी पांढरकवडा पेंढारी परवा तसं घाटंजी मोहाडा या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा आणि तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय। तसे या ठिकाणी बघू शकता मित्रांनो जोधमोहा या ठिकाणी देखील आपल्याला मध्यम स्वरूपाचाच पाऊस बघायला मिळू शकतो आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये। गोमुत्री धानोरा पतनबोरी हा जो सर्व आसपासचा परिसर आहे सर्वत्र आपल्याला मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो, तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस। कॅप माहूर तसे या ठिकाणी महागाव या ठिकाणी देखील हलक्या मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। तसे इकडे रुई जवळ आर्णी देहाणी साखरी दिग्रस चोंडी पुसत खंडाळा या सर्व परिसरामध्ये देखील आपल्याला मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे। पावसाचा जोर थोडा जास्त राहण्याची शक्यता या भागामध्ये आहे। तसेच दारवा लखेड नेर या ठिकाणी यवतमाळ बाबुळगाव फुलेगाव कलाम या सर्व परिसरामध्ये देखील आपल्याला हलक्या पावसाची शक्यता आहे, तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता नाकारता येत नाही। एकंदरीत बघितलं असता यवतमाळच्या उत्तर भागाकडे पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे। आणि वर्धा जिल्ह्यामध्ये बघितलं असता या ठिकाणी वर्धा आणि देवळीकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील, कोल्हापूरला देखील हलक्या मध्यम स्वरूपाचं बघायला मिळू शकते। तसंच इकडे सेलू तुळजापूर बारवाडी या ठिकाणी देखील आपल्याला हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, मात्र समुद्रपूरकडे थोडं जोर वाढलेलं देखील बघायला मिळू शकतो समुद्रपूर जाम या परिसरामध्ये। आणि हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणे या ठिकाणी देखील आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो, मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। मात्र या ठिकाणी बघू शकतो वर्धा जिल्ह्यामध्ये आर्वी आष्टीकडे पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे, हलक्या स्वरूपात बघायला मिळू शकते। आर्वी तळेगाव आष्टी कारंजा या परिसरामध्ये आपल्याला पावसाचा जोर कमी बघायला मिळेल, हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकते, पण जास्त भागामध्ये हलक्या स्वरूपाचाच पाऊस बघायला मिळू शकतो आज दिवसभरामध्ये येत्या 24 तासामध्ये। तर मित्रांनो अमरावतीमध्ये बघितलं असता या ठिकाणी बघू शकता अमरावतीमध्ये नांदगाव अमरावती बादनेरा तसंच इकडे आसेगाव दर्यापूर हा जो सर्व परिसर आहे मित्रांनो अकोल्याचा काही अमरावतीचा या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे। मात्र मोजरीकडे पावसाचा जोर कमी राहील, मोजरी मोर्शी वरुड नरखेड या सर्व परिसरामध्ये आपल्याला हलक्या पावसाची शक्यता आहे। वरुड आणि नरखेडकडे तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकते। तसेच या ठिकाणी धामणगाव रेल्वे पुलगाव तसे इकडे धरणगाव या धामणगाव या परिसरामध्ये बघू शकता सर्वत्र हलक्या स्वरूपाचा आणि तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। अकोला जिल्ह्यामध्ये बघितलं असता या ठिकाणी बघू शकता मित्रांनो अकोलामध्ये
अकोला जिल्ह्याच्या काही भागामध्ये हलक्या स्वरूपात तर इकडे मूर्तिजापूर आणि दर्यापूरकडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय। अकोट तेलारा या ठिकाणी देखील थोडं जोर वाढलेला राहील, मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। हलक्या मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता या भागामध्ये आहे। अकोट तेलारा इकडे अंधुराकडे बघितलं असतं या ठिकाणी हलक्या स्वरूपातच पावसाची शक्यता आहे। शेगाव, बालापूर या ठिकाणी गोरेगाव, आळंदा या सर्व परिसरामध्ये हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय। बोरगाव मंजूकडे देखील हलक्या मध्यम स्वरूपाच्याच पावसाची शक्यता आहे आणि इकडे पातूरकडे मात्र मध्यम स्वरूपाचं बघायला मिळू शकतं आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये। आणि वाशिम जिल्ह्यामध्ये बघितलं असता या ठिकाणी बघू शकता वाशिम, मालेगाव तसंच मरसूळ हा जो सर्व परिसर आहे हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा। मंगळूरपीर, कारंजा या परिसरामध्ये देखील आपल्याला हलक्या स्वरूपातच पाऊस बघायला मिळेल। पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे, मात्र वाशिममध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचं होऊ शकतं। तसं या ठिकाणी रेठार, रिसोड या ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस। जयपूर, सापतगाव या ठिकाणी बघू शकता, लोणी, भापूर या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाच्याच पावसाची शक्यता आहे। आणि एकंदरीत बघितलं असता या ठिकाणी वाशिमच्या उत्तर भागाकडे पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे बाकी सर्व भागाच्या तुलनेमध्ये। तर मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यामध्ये बघितलं असं या ठिकाणी बघू शकता मेहकर, डोणगाव तसंच या ठिकाणी आसपासच्या परिसरामध्ये बघू शकता घाटबोरी हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र मध्यम स्वरूपाचा। तर या ठिकाणी कुदनापूर आणि अहमदपूर हा जो परिसर आहे या ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो। तसं इकडे चिखली, बुलढाणा, मोटाला, मलकापूर तसंच खामगाव, जळगाव, जामोद या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे। मोहोराकडे थोडं जोर कमी राहील, हलक्या मध्यम स्वरूपाचं होऊ शकतं। तसं इकडे देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, आडगाव राजा, बीबी, लोणार या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाच्याच पावसाची शक्यता आहे आणि तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकते। तर मित्रांनो, उत्तर महाराष्ट्रामध्ये खानदेशात बघितलं असं या ठिकाणी बघू शकता जळगावमध्ये काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचा तर काही भागामध्ये मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। तर हलक्या स्वरूपाचा आपल्याला या भागामध्ये बघायला मिळू शकते। धरणगाव, एरंडोल, परोळा तसे अमळनेर हा जो परिसर आहे सर्वत्र हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचं होऊ शकते। जळगावला हलक्या मध्यम स्वरूपाचं होऊ शकते। भुसावळ, यावल तसे या ठिकाणी आडगाव, आडवड, चोपडा या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे। पावसाचा जोर कमी राहील आणि मुक्ताईनगरकडे मात्र मध्यम स्वरूपाचा बघायला मिळू शकतोय। मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस मुक्ताईनगर, रावेर या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। जामनेरकडे देखील मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय। जामनेर या ठिकाणी पाऊस हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील, मात्र बोदवडकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार देखील होऊ शकते। पाचोराकडे मध्यम स्वरूपाचा राहील। पाचोरा आणि भडगावकडे मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये या आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आहे। आणि धुळे जिल्ह्यामध्ये बघितलं असतं या ठिकाणी बघू शकतो धुळे, अंजंग, नवारी, कापडणी तसे या ठिकाणी धुळे या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा। अंजले, कुसुंबे तसे या ठिकाणी चिंचवड, चिंचखेडे, बेहड, साखरी या सर्व परिसरामध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आणि तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील आज दिवसभरामध्ये या ठिकाणी होऊ शकतोय। धुळ्यामध्ये पावसाचा जोर थोडा जास्त राहण्याची शक्यता आहे। तसंच मित्रांनो या ठिकाणी मसाले, दुसाने, देवी, अंचले तसंच तिठाणे या परिसरामध्ये बघू शकता। नंदुरबारच्या काही धुळ्याच्या परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। दोंडाईचा परिसर या ठिकाणी बघितला असता या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतो। जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाच्याच पावसाची शक्यता आहे दोंडाईचा। तसं या ठिकाणी बघू शकता बोराला, बालाने आसपासच्या परिसरामध्ये, रानाला, कोपरली या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। आणि सिंदखेडाकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील आणि शिरपूरकडे सिंदखेडाच्या तुलनेमध्ये पावसाचा जोर थोडा कमी राहण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे। आणि नंदुरबारमध्ये बघितलं असतं या ठिकाणी बघू शकता नंदुरबारमध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचं होऊ शकते। शहादा, तळोदा या ठिकाणी बघितलं असतं या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस राहील, पावसाचा जोर मात्र कमी राहण्याची शक्यता आहे। आणि अक्कलकुवा या ठिकाणी देखील हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय। तसं या ठिकाणी अकर्णीकडे बघितलं असता या ठिकाणी देखील हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। तर मित्रांनो या ठिकाणी नवापूर आणि विसरवाडीला बघितलं असता या ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतो। या ठिकाणी पावसाची शक्यता जास्त प्रमाणामध्ये आहे। मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो। नवापूर, विसरवाडी, पानगाव तसे या ठिकाणी बघू शकता आंबली, कोकसे या सर्व परिसरामध्ये। आणि नाशिक जिल्ह्यामध्ये बघितलं असता या ठिकाणी बघू शकता सापुतारा, वणी, खरपाडा हा जो परिसर आहे या ठिकाणी आपल्याला मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय। तसं या ठिकाणी नाशिक, सिन्नर आणि त्र्यंबक या भागामध्ये थोडं जोर कमी राहील। हलक्या ते काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा आणि तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकते। त्र्यंबक इगतपुरीकडे देखील त्र्यंबककडे जोर कमी राहील, इगतपुरीला मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय। तसं या ठिकाणी निफाड, मनमाड, येवला या ठिकाणी बघू शकता मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे। मालेगाव, सटाणा, देवळा, चांदवड या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाच्याच पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे। आणि या ठिकाणी कोपरगावकडे बघितलं असं या ठिकाणी अहमदनगरच्या उत्तर भागाकडे या ठिकाणी बघू शकता कोपरगावकडे देखील मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय। काही भागामध्ये हलक्या स्वरूपात तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे। कोपरगाव, शिर्डी, जवळके, वावी, कलवड, पुलतांबा तसे या ठिकाणी श्रीरामपूर, टाकळी, भान, लोणी, आश्वी या सर्व परिसरामध्ये हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये म्हणजेच येत्या 24 तासामध्ये आहे। संगमनेर आणि अकोल्याकडे बघितलं असतं या ठिकाणी थोडं जोर कमी राहील बाकी भागाच्या तुलनेमध्ये।
या ठिकाणी हलक्या ते काही भागामध्ये मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। तसे या ठिकाणी बघू शकता श्रीरामपूरकडे हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे। राहुरी घोडेगाव या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपात होऊ शकतो। भगूर आणि पाथर्डीकडे थोडं जोर वाढलेला बघायला मिळू शकतो। अहमदनगरच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या स्वरूपात, तसे या ठिकाणी मात्र थोडं जोर वाढलेला बघायला मिळू शकतो। काडा, जामखेड, कर्जत, तसे या ठिकाणी राळेगाव, श्रीगोंदा, शिरूर, राहू हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे। आणि पुण्यामध्ये चुन्नूर मंचरकडे थोडं जोर कमी राहील, मात्र चाकण, पुणे, सासवड या ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो। तसेच लोणंद, फलटण, बारामतीला हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो, थोडा जोर कमी राहण्याची शक्यता आहे। आणि सातारा डिस्ट्रिक्टमध्ये बघितलं असं या ठिकाणी बघू शकतो सातारा, कोरेगाव, रहीमपूर, अणुदाह, वडूज, कुरोली, कठाव, निधाल, तसेच दहिवडी हा जो सर्व परिसर आहे पुससावेली, अणुदाह, मायानी या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे। पावसाचा जोर मात्र कमी राहण्याची शक्यता बऱ्याच भागामध्ये आहे। साताऱ्याच्या जवळपास बऱ्याच भागामध्ये हलक्या स्वरूपाचा आणि तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकते। तर सोलापूरच्या काही भागामध्ये वातावरण देखील कोरडे बघायला मिळणार आहे। आज दिवसभरामध्ये या ठिकाणी करमाळाकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय। इंदापूर, अकलूज या ठिकाणी हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे। पिलीला अंशतः ढगाळ वातावरण राहील, पावसाची शक्यता तशी फारच कमी आहे, झालाच तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकते। पंढरपूरच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील, तर बऱ्याच ठिकाणी वातावरण देखील कोरडे राहण्याची शक्यता आहे। पावसाची शक्यता फारच कमी आहे, झालाच तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकते। मात्र पुढील 3 दिवसामध्ये या ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे। या ठिकाणी बघू शकता पंढरपूर, मंगळवेढा, तसे इकडे सोलापूर, इचलगाव, माहोळ या परिसरामध्ये पावसाची शक्यता नाही। अक्कलकोटला देखील वातावरण कोरडे बघायला मिळू शकते, शक्यता तशी फारच कमी आहे, झालाच तर हलक्या स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळतील। जत आणि संख या ठिकाणी देखील जतकडे हलक्या पावसाची शक्यता आहे, संख या ठिकाणी पावसाची शक्यता फारच कमी आहे। सांगलीमध्ये मात्र मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो। या ठिकाणी बघू शकता सांगली, मालगाव, देसिंग, कुची, तसे या ठिकाणी तासगाव, पलूस, आष्टा या ठिकाणी इचलकरंजी, शिरोळ हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे। इकडे जतकडे मात्र हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो। नागज, कानापूर, विटा या परिसरामध्ये देखील पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे, हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो। आणि कोल्हापूरमध्ये बघितलं असं या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, कोल्हापूर ज्योतिबाईल, कोडोली, किनी, आष्टा, तसे या ठिकाणी मलकापूर, परोळा या ठिकाणी बघू शकता गगनबावडा, राधानगरी, गारगोटी या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आणि तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये। तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये बघितलं असं या ठिकाणी बघू शकता औरंगाबादमध्ये आज देखील पावसाचा जोर थोडा जास्त राहण्याची शक्यता आहे। मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस आज देखील बघायला मिळू शकते। मागील 24 तासामध्ये, मागील 48 तासामध्ये देखील या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळालेला आहे मित्रांनो औरंगाबादच्या बऱ्याच भागामध्ये। तर आज देखील या ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे। तर या ठिकाणी औरंगाबाद, सेंद्रामेडी, पिंपरी, तसे या ठिकाणी निंबे जळगाव या ठिकाणी मध्यम स्वरूपाचं राहील, तसे या ठिकाणी बिटकी, निंबे जळगाव या ठिकाणी बघू शकता मित्रांनो दळंग क्षेत्राकडे धाकेपाल, पैठण, दहीगावणे, भक्तापूर या सर्व परिसरामध्ये थोडा जोर कमी राहण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे। आणि गंगापूरकडे देखील हलक्या ते काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचं होईल। वैजापूरकडे मात्र मध्यम स्वरूपाचाच पाऊस बघायला मिळू शकते, मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। तसेच या ठिकाणी दौलताबाद, एलरो, गुफाय, देवगाव या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकते। हतनूर, कन्नड, अंबाला, साईगाव आणि चाळीसगाव या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाच्याच पावसाची शक्यता आहे। फुलंब्रीकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आज दिवसभरामध्ये। विरमगाव आणि पिशोरकडे हलक्या स्वरूपात पाऊस राहील, थोडा जोर कमी राहण्याची शक्यता आहे, हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय। सिल्लोड आणि अजंता या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाच्याच पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे। तसे या ठिकाणी जाफराबादकडे बघितलं असता मध्यम स्वरूपाचं होऊ शकतं। जालना जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे या ठिकाणी बघू शकता जाफराबादमध्ये मध्यम स्वरूपाचा, तसे इकडे समर्थनगर, भोकरदन, हसनाबाद, दाभाडी या ठिकाणी थोडा जोर कमी राहील, हलक्या मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। भोकरदन आणि जालना या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, मध्यम स्वरूपाचं बघायला मिळू शकतं आज दिवसभरामध्ये। आणि तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता नाकारता येत नाही। तारगाव, गोलापांगरी, पानवाडी, अंबड, ईश्वरनगर, तानवाडी, तसे या ठिकाणी बघू शकता पातूर, रामशेवगाव, शेवटा, वाडीगोडरी, पाचोड, खाचोड या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आणि तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकते। बीडमध्ये बघितलं असं या ठिकाणी गेवराईकडे थोडा जोर कमी राहील, खोकरमोह, बीड या ठिकाणी देखील थोडा जोर कमी राहील, हलक्या मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। मात्र वडवणी, तळेगाव, शिरसाल, सोनपेठ, तसे इकडे बघू शकता आंबेजोगाईकडे या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे। धारूर, केज, येळम या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो। तसे इकडे चौसाळा, पाटोदा, जामखेड या परिसरामध्ये देखील हलक्या ते काही भागामध्ये मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। चौसाळा आणि पाटोदाकडे थोडा जोर कमी राहण्याची शक्यता आहे। तसं मित्रांनो या ठिकाणी बघू शकता उस्मानाबादमध्ये या ठिकाणी कळंब, मासा, तारखेड या ठिकाणी मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे। भूम, पाथरोड या ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतोय। तसं मित्रांनो या ठिकाणी बघू शकता येडशी,
पेठ, खामगाव, बेलीम, उस्मानाबाद या सर्व परिसरामध्ये तसे इकडे तुळजापूरकडे देखील हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे। पावसाचा जोर थोडा कमी राहण्याची शक्यता या भागामध्ये आहे। तसे इकडे सोलापूरकडे बघितलं असता या ठिकाणी बघू शकता मित्रांनो बार्शी, पानगाव, वैराग, तसे इकडे वडा, तांदूळवाडी, तसे या ठिकाणी बघू शकता आसपासच्या सर्व परिसरामध्ये या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे आणि तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपात होऊ शकतोय। लातूरमध्ये बघितलं असता लातूर, औसा, निलंगा, शिरूर, अनंतपाल, उदगीर या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आज दिवसभरामध्ये आहे आणि गंगाखेडकडे या ठिकाणी परभणीमध्ये बघितलं असता गंगाखेडकडे मध्यम स्वरूपात होऊ शकतो। मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस परभणी, तसे या ठिकाणी बघू शकता झरी, बोरी, जिंतूर, सैलू, पाथरी या सर्व परिसरामध्ये देखील आपल्याला मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो। नांदेडमध्ये मात्र या ठिकाणी पाऊस जोर थोडा जास्त राहण्याची शक्यता आहे। मुखेड, कटवा, तसे या ठिकाणी कुदनापुरी, या ठिकाणी कंधार, तसे इकडे जळकोट हा जो सर्व परिसर आहे या ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय। मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाची पाऊस शक्यता आहे। तसे इकडे धर्माबाद, पेठ, उमरी, भोकर, नांदेड, वाघाळा, पूर्णा, बासमती या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आहे। हिमायतनगरकडे मध्यम स्वरूपात होऊ शकते आणि उमरखेडकडे मात्र थोडं जोर कमी राहण्याची शक्यता आहे। हातगाव, तामसाकडे बघितलं असं हातगावकडे हलक्या स्वरूपात आणि तामसा या ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस शक्यता आहे आज दिवसभरामध्ये। आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये बघितलं असं या ठिकाणी पुसद, खंडाळा, इंदापूर, तसे या ठिकाणी कळमनुरी, हिंगोली या सर्व परिसरामध्ये आपल्याला मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस, सापतगावकडे देखील मध्यम स्वरूपाचा आणि तसे इकडे बघू शकता आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये या ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता बऱ्याच ठिकाणी आहे। तर मित्रांनो चुकून जर तुमचा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा। चला तर भेटूया पुढील व्हिडिओसोबत, तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा यूट्यूब चॅनल। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार।